300 रुपये. फायनली असं दिसतं गाईस. काय गाईस हे गाईज स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला माहितच असेल गणपती बाप्पा येणार आहात, तर डेकोरेशन साठी बनवायला येणार आहेत. पण बघत राहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता पिलर साठी खांबे कापतोय आपण. पाईप घेतलाय, तर 3-3 फुटाचे पाईप कापायचे. तर मेजर केले 3 फुटाचा. हा मावशी, माझगाव ताडवाडी. लाईन बराबर येते फिरो. बराबर बस. तर गाईस आजचा दुसरा दिवस. काल आम्ही खांबे कापून घेतले, फ्रेम कापून घेतली. आता फ्रेम जॉईन करतोय. आज इथे फ्रेम बनवूया. आज पिलर उभे करायचे, मग नंतर वरचं काम करायचं. तर बघा जावा, नाश्ता करून घेतो. नाश्ता म्हणलं आता हे पिलर आम्ही तो पिलर आहे 4. हे वेस्टेज पाईप आहे, ते ह्याला कट करून ह्याच्या आतमध्ये लावणार आहे. एवढा भाग आहे ना पूर्ण या साच्यात तिथे केलंय ना होल. दाखवते हा पूर्ण एवढा भाग आहे ना, हा पूर्ण एकदम सर्कल मध्ये बसला पाहिजे. म्हणजे असा बसला पाहिजे इकडे तसंच. हा असा. मग हा इथे येणार. पण हे कट. आता आम्ही पाईप कापलेत, साचे बनवलेत, त्याच्यामध्ये साचे लावायचे. गमता थैली मध्ये तिकडे ह्याच्यात 4 नंबर शिपका व्हायला. दाबू नको पकडतो. पिलर रेडी झालेत. तर ह्याच्यावरती पट्टी आणि ह्याच्यावरती काम होणार आहे. आता रिव्ह्यू नाही करायचं काय डेकोरेशन बनवणार आहे, फक्त बघत राहा तुम्ही. तर इथे पूर्ण असं टब बनणार मस्त असं पिलर उभा आहे. तर त्याच्यावरती पट्टी आहे ना साईडला. तर आपण मूर्ती कापून घेऊ. मूर्ती तशीच असणार. हे आम्ही ड्रॉइंग बनवलेली, ते ड्रॉइंगला कट केलं आहे हिनी दीदी. तर हे कार्डबोर्डवरती कट करायचं. 300 रुपये भेटले. 300 रुपये पोरांना. 4 असे 3 मूर्त्या बनणार आहेत आणि मध्ये गणपती बाप्पा असणार आहेत. तर हे आता रेडी झाले. अजून याच्यात काम बाकी आहे. वरचा
कधी बनवायचं माहिती नाही. कुठे आहेत का वाजलेत घड्याळात वाजलेत 4 वाजायला आले. ब्लॅक अँड व्हाईट होते बघा गाईस. अशी मूर्ती रेडी झाली आहे. आता ते किती टाईम लागला माहीत नाही मला, पण आता ह्याला पण तसंच करायचं. असे 3 रेडी होईल. मग उद्या आपण त्याला टिश्यू पेपरनी गम आणि टिश्यूनी त्याला हे करून मग पेंट करू असं. आता ते हे झाल्यानंतर मग कलर्स बनवायला घ्यायचा. बघत राहा.